मारून मोटारसायकल सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण ती काही सुरू होत नव्हती. त्यावेळेस मला लक्षात आलं की माझ्या आजूबाजूला काहीतरी विचित्र घडत आहे. एकदम थंड वाऱ्याचा झोत माझ्या अंगावर आला. कडाक्याच्या थंडीने माझ्या अंगात हुडहुडी भरली. गारठ्याने माझं शरीर थरथर कापू लागलं. दात कटकट वाजू लागले. अचानक मला आभास झाला की पाठीमागे कोणीतरी उभं आहे. मी परत मागे वळून पाहिलं आणि त्या सावलीला पुन्हा माझ्यापासून काही पावलांवर उभं पाहिलं. ती सावली हळूहळू माझ्याकडे सरकत येत होती. तिचं शरीर अस्पष्ट होतं, जणू धुक्यापासून तयार झालं असावं असं वाटत होतं. मला जोरात आरडाओरडा करावासा वाटला, पण आवाज गळ्यापर्यंत येऊन थांबला. ती सावली अगदी माझ्याजवळ येऊ लागली. मी घाबरून गाडीला ढकलत पुढे पळू लागलो. तेवढ्यात माझ्या कानात एक विचित्र आवाज आला, जणू कुणी जोरजोरात प्राचीन मंत्र पुटपुटत आहे. मला आवाज ओळखीचा वाटला, म्हणून मी आवाजाच्या दिशेने पाहिलं. समोरून एका मोटारसायकलवरून माझा मित्र अमोल येत होता.